सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुमची थांबलेली कामं आज पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे. व्यवसायामध्ये नवीन योजनेला गती मिळेल. तुमची सरकारी कामं आज सहजपणे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला यश असून सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. आहारावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि तुमच्या प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तुमचं लव्ह लाईफ आज उत्तम असून तुम्ही जोडीदाराला एखादं गिफ्ट देऊ शकाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे. तुमचे नातेसंबंध असोत किंवा लव्ह लाईफ, आपुलकी आणि प्रेम तुमचं वाढेल. एखादा शुभ समाचार मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची कामं पट मार्गी लागतील. करिअर संदर्भामध्ये एखादी चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. सरकारी कामं देखील तुमची मार्गी लागतील. काही अनपेक्षित खर्च वाढतील, म्हणजेच मुलांचं शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस, परंतु यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा आहे. तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह यात बहार असेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कुलदेवतेच्या आशीर्वादानं मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कामाच्या बाबतीमध्ये गडबड तसेच अनावश्यक खर्च देखील वाढेल. तुमचं काम वेळेत पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. गाडी चालवत असताना तुम्ही वेगावरती नियंत्रण ठेवा. सगळेजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारामध्ये नफा वाढल्यानं बँक बॅलन्स तुमचा उत्तम असणार आहे. गुंतवणूक करत असताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा उत्तम स्थितीमध्ये असून गुरु कर्क राशीत आहे. त्यामुळे अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि तुमच्या कामातील उत्साह वाढेल. व्यावसायिक योजनांमध्ये तुम्हाला वेगाने एखादी डील होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे. दरम्यान सहकारी तुम्हाला थोडासा त्रास देतील, परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आज निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भावनांवरती कंट्रोल ठेवा, घाई करू नका. हुशारी, मेहनत आणि संयम यामुळे समस्येवरती तुम्ही सहजपणे समाधान मिळवाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमचा सगळा दिवस आज परोपकार करण्यामध्ये जाणार आहे. दुसऱ्यांना मदत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कामामध्ये काही बदल होतील, परंतु ते बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील. तुमच्या सहकाऱ्यांचा मूड खराब असेल त्याबद्दल तुम्ही सावध राहा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये थोडीशी नाराजी असेल तर ती कमी करा. प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वाद सुरू असेल तर त्यावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा मिथुनमध्ये दशम स्थानातील सूर्यासोबत असेल. सप्तम दशम स्थानामध्ये सूर्य आणि शुक्र एकत्र असतील. व्यापारामध्ये तुम्हाला अचानक लाभाचे योग तयार होत आहेत. आज तुम्ही दानधर्म करणार आहात, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुमच्या ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असून सहकारी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील. ज्येष्ठांची सेवा आणि पुण्यकार्य यावरती तुमचा खर्च होणार आहे. दरम्यान वादविवादापासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे.
व्यवसाय किंवा नोकरीमधील रणनीती तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचे जे लोक आहेत ते शिक्षण किंवा स्पर्धा क्षेत्रात असतील तर त्यांना विशेष यश मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण तुमचं सकारात्मक राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारताना दिसते. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, परंतु सखोल माहिती घेतल्यानंतरच पुढे जाणं तुमच्यासाठी योग्य राहील. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. तुमचं लव्ह लाईफ चांगलं असून तुमच्या बोलण्यावरती जोडीदार देखील फिदा असेल. तुम्हाला प्रवासाचा योग असून प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची आर्थिक बाजू आज मजबूत असेल. धनसंपत्ती, मान सन्मान यामुळे मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. तुमची थांबलेली कामं आज मार्गी लागणार आहेत. प्रियजनांची भेट झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. सगळं चांगलं होत असता तुम्ही बोलण्यावरती कंट्रोल ठेवा, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणार नाही. तुमच्या कामामध्ये जोखीम असेल तर ते काम करू नका. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक आज खरेदी करणार आहेत. घरातील वस्तूंवरती तुमचा खर्च होईल, तसेच भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. सहकारी आणि कुटुंबीय यांच्यामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. तुम्ही संयमानं वागा आणि कामाकडे फोकस ठेवा. विरोधक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतील, परंतु त्यांना यश मिळणार नाही. सरकारी कामांमुळे थोडीशी तुमची धावपळ असेल, परंतु कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून व्यवसायामध्ये काही बदल तुम्ही करणार आहात, त्यामुळे सकारात्मक लाभ तुम्हाला होतील. स्पर्धा परीक्षा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीनं तुम्ही पार पाडणार आहात. स्पर्धा परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक ठिकाणी जाण्याचा तुम्हाला योग आहे. जर तुम्ही गाडी वापरत असाल तर सावध राहा, कारण गाडी अचानक तुमचा खर्च वाढवू शकते. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज तुमच्या राशीचा स्वामी शनी मार्गी स्थितीत आहे, तेव्हा अचानक शारीरिक मेहनत फार होईल. काम पूर्ण करण्यासाठी धावपळ आणि खर्च तुम्हाला करावा लागेल. एखाद्या संपत्तीच्या खरेदी विक्रीचा विचार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर बाबी तपासून घ्या. तसेच तज्ज्ञांचा सल्ला देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. व्यवसायामध्ये तुमची प्रगती असून तुमची रणनीती यशस्वी होईल. तुमचं लव्ह लाईफ चांगले राहणार आहे. तुम्ही वेळ देत नाही म्हणून जोडीदार थोडीशी तक्रार करेल, परंतु यावर उपाय म्हणून तुम्ही सहलीचा प्लॅन करावा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून वैवाहिक जीवनामध्ये आनंद सापडेल. तुमच्या व्यवसायातील प्रगती असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. अचानक तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील. व्यवसायामध्ये प्रगती असून तुम्हाला नफा होण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थ्यांवरील ताण थोडासा कमी होणार आहे. फक्त वाढत्या खर्चावरती नियंत्रण मिळवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक राहणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.